बघा आज फ्रीज काढायला काढलेलं आहे. मस्तपैकी आज स्वच्छ केलेलं आहे फ्रीजरमध्ये आणि फ्रीजमध्ये सगळं काढून सगळं व्यवस्थित रचून दिलं. ह्या बाजूला सगळे फळं, भाजीपाला, मसाले, दूध, दही, पाण्याच्या बॉटल, विनेगर अशा प्रकारच्या सगळ्या वस्तू असतात. आणि हे इकडच्या साईड फ्रीजरमध्ये डब्यांमध्ये सगळ्या प्रकारचे डाळा वगैरे सगळं, पाण्याच्या बॉटल. आता स्वच्छ धुवून घेते, हे काढून घेते सगळ्या वस्तू, मसाले, भाजीपाला पूर्ण काढून घेते, वतून घेते आणि मस्तपैकी त्याच्यात टाकून घेते आणि धुवून टाकते फ्रीजमध्ये ना निम्मी किराणा आमचा मावून जातो. ज्या खराब होणार नाही त्या सगळ्या वस्तू आम्ही फ्रीजमध्ये आणि फ्रीजरमध्ये ठेवतो. फ्रीजरचा पण खूप वापर करतो. फ्रीजरमध्ये पूर्ण कडधान्ये, डाळा पूर्ण हे बघा. आता टमाटे वगैरे सगळे धुवून टाकल, पुसून घेईल. आता फ्रीज स्वच्छ, आधी हे ड्रावरांच्या खाली पाणी साचून जातं ना, मग खराब होऊन जातात. तिथल्या सगळ्या वस्तू काढून घेते. हे फ्रूट आहेत, पेरू वगैरे, चिकू, ही पाण्याची बॉटल आता पुसून टाकतो मस्तपैकी. ही कोथिंबीर निवडून ठेवलेली आहे. आता मस्त स्वच्छ फडक्याने थोडंसं त्याच्यामध्ये विनेगर टाकलं पाण्यामध्ये आणि मस्तपैकी आता पुसून घेतो. हे बघा, आता मस्तपैकी पुसून घेते स्वच्छ. सगळं पुसलं का त्याच्यातच तो भाजीपाला त्या ड्रावरमध्ये घासून थोडंसं धुवून पुन्हा ठेवून देते. कारण खराब होऊन जातो जास्त दिवस फ्रीज पुसलं नाही का. आणि एकदम मोठं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू मावून जातात. त्याच्यामुळे सगळं स्वच्छ पुसून घेते थोडंसं पावडरच्या पाण्याने. मस्तपैकी आता पुसून घेते, स्वच्छ होऊन जाईल आणि सगळं त्याच्यामध्येच पुन्हा रचून देईल. सगळ्या वस्तू खराब काढून घेईल, मग पुन्हा रचून देईल. मोठं आहे, एकदम मोठं फ्रीज आहे, त्याच्यामुळे सगळं काही येत नाही त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तर जेवढं येतंय तेवढं दाखवते मी आणि पुसून स्वच्छ करून त्याच्यामध्येच. हे बघा, आता एवढं फ्रीज आहे. वरती बॉटल आहे, इकडच्या साईडला पूर्ण मसाले आहेत सगळ्या प्रकारचे, मधल्या साईडला पाण्याच्या बॉटल आहे. बघा, हे विनेगर, सॉस, ही पाण्याची बॉटल, याच्यात सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. हे सगळे मसाले इथं ठेवून देते. सॉस आहे, ते सगळं बनवायचे वस्तू आहेत. सोयाबीन चिली वगैरे घरगुती बनवायला सगळं कीटक आणलेले असतात प्रोडक्ट. बेसन पीठ सुद्धा मी फ्रीजरमध्येच ठेवते, कारण खराब होत नाही, जाळं लागत नाही. हे बेसन आहे, हे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, सगळे इथंच ठेवते. कारण पटकन काढता येतं, भाजीला वापर होतो. डब्यांमध्ये ठेवलं म्हणजे वापर होत नाही. इथं ठेवलं पटकन काढता येतं. डब्यांमध्येच राहून जातं. सगळ्या वस्तू आता इथंच रचून देते. मस्तपैकी काढून घेतलं, नवीन पुसून पासून टाकलं, स्वच्छ करून टाकलं ना. आता सगळ्या वस्तू इथं नवीन रचून देते. काढून पुन्हा पुसून घेते. वरचा कप्पा राहिलेला होता म्हणून पुन्हा काढून घेतलं, पुन्हा रचून दिलं. बघा, आता सगळे प्रकारचे मसाले आहेत, सगळं काढून घेते आणि स्वच्छ फडक्याने मस्तपैकी बादलीमध्ये पाणी घेतलेले, त्याच्यात थोडी पावडर टाकली, विनेगर टाकलं आणि स्वच्छ पुसून घेते. हे बघा, एक ड्रॉवर मसाल्यांचं आणि विनेगर पावडर वगैरे सगळं भरवून गेलं. हे आता खोलून घेते खालून आणि नळाखालीच घसून टाकल. ते वरचं मोठं आहे त्याच्यामुळे ते काही निघलं नाही. ते असंच हाताने पुसून घेईल आणि मस्तपैकी त्याच्यात भरून घेईल सगळं मटेरियल. हे बघा, आता स्वच्छ झालं आणि झालं फ्रीजचं